तर स्वागत आहे तुमचं नवीन माझ्या ब्लॉग मध्ये. तर आता आम्ही जेजूरला चाललेलो आहे. म्हणजे आता तुम्ही माझा लास्ट ब्लॉग बघितला असेल. वाह क्या मुस्कुराहट है. हा सेकंड पार्ट आहे. फर्स्ट पार्ट मध्ये बघितलं असेल की मी तुळजाभवानी आणि अक्कलकोटला गेलेलो होतो. तर आता सेकंड पार्ट मध्ये जेजूरला चाललेलो आहे. पण आता आम्ही म्हणजे रात्रीचे त्याच वेळेस संध्याकाळी निघालो आणि इकडे आमची बस थांबलेली आणि सगळे आता म्हणजे आम्हाला लेट होईल. तर 6 तासाचा प्रवास होता अक्कलकोटवरून देखील. त्यामुळे आता आम्ही थांबलेलो मध्येच आणि जेवण वगैरे बनवलं. सगळं आमचे पब्लिक बसले इथे. आमचे छोटे ए तुझं नाव काय रे? यश उदय मोकल. यश छोटे उदय मोकल. कुठे कुठे तर मित्रांनो शुभ सकाळ. सकाळचे वाजलेले 4 आणि आता आम्ही निघालो जेजुरीला. म्हणजे चालत चालत पदयात्रा करत. तर आता पहिला तर कडे पठारवर चाललोय. नंतर तिकडून मग नव्या जेजुरीवर जाणार आहे. आता बघू शकता इथे पूर्ण अंधार आहे. काही दिसणार नाही तुम्हाला. आता जेवढा आता आम्ही आले आणि पुढे अजून चाललेत मेंबर. सगळ्यांनी आपले मोकल बंधू यांचे टी शर्ट घातलेले. तर बघू शकता आता किती वेळ लागेल माहित नाही. ते आता 4 वाजले असते ना. हा 4ला 4 मिनिटं आहेत बरोबर. हा तर आता आम्ही 4ला 4 मिनिटं. आता 1 तास अजून करून चालतो की दर्शन वगैरे होईल आमचं. तर बघूया. नाहीच झालं तर पुढचं तुम्हाला काय होईल ते पुढे समजेलच. आता पहिली पायरी इकडून स्टार्ट होते. तर आता सकाळचे 4 वाजले तर त्यामुळे काय हे नाहीये. ओपन नाही. 4:15 झाले. पहिली पायरी. चला आपण जाऊया फटाफटा. आणि हा आमच्यासोबत डॉगी पण येते. मागच बसून येतो होतो आमच्यासोबत डॉगी. तर दोघे इकडे. चला चल. तर अजून आमचा अर्धा पण झालेला नाहीये. तरी बरेचसे पब्लिक थकली. रुद्र फक्त एकटा पुढे गेलेला आहे. 1 साइड पुढे गेलाय. बाकी सगळे आस्ते आस्ते चाललेत. आणि मंगेशर आणि वहिनी तर अजून मागेच आहेत. त्याच्यामध्ये लोक पण थांबले तिकडे. आणि बघू शकता आता 4:30 झाले सकाळचे. दृश्य सकाळचं. तरी आम्ही सकाळी आलो म्हणून गरमीचा त्रास तरी नाही. पण बघूया आता. हे लोक आले. चला रे पटापटा. पदयात्रिक आले आपले सगळे. हाय तो करो. चलो 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 फटाफट. दे खंडोबाचा अवतार डॉगी म्हणजे ते येतंय आमच्यासोबत अजूनही. बघू शकतो तुम्ही. तो कोणालाही एकटा सोडत नाही. चला फटाफटा फटाफटा. अर्ध्या तासानंतर इथे बानुबाईचं मंदिर आलेलं आहे. सो मध्ये आहे. सगळ्यांची थोडीशी हवा टाईट झाली आहे. म्हणजे थोडीशी
आता उन्हामुळे त्याने म्हणतात की बरीचशी हवा टाईट नाही झाली, तर इथं पाया पडायला गेलं आपण थांबलोय. सगळ्या पाया पडून फटाफट. पोचलोय आणि इथं मंगेश जरा उचलते वहिनीला. चला, जय मल्हार. एअरकोट. फायनली पोचलोय 1 तासात. बरोबर 1 तासात झालेलं आहे. 4:50 झाले, तर म्हणजे 4 वाजता निघालेलो, ते 1 तासात वरती आरामात पोचलो आम्ही. तर आता दर्शन वगैरे घेऊन आम्ही निघूया. आपण काय बोलतो, आणि आपण आलेलो आपल्यासोबत पूर्ण वरपर्यंत. चला. तर आम्ही पोहोचलेलो आहे फायनली, आणि आता आम्ही 5ला 3 मिनिटं कमी असताना पोहोचलोय. त्याच्यामुळे अजून मंदिर तर ओपन झालेलं नाही. आता किती वाजता नक्की ओपन होईल ते माहित नाही. चला, बाकीचं जोपर्यंत आपण दर्शन करून घेऊया. जय मल्हार. तर बघू शकता पोहोचलेलं आहे कडेपठारला. आता इथे कोणच नाहीये, म्हणजे आता आम्ही सकाळी सकाळी मंदिर पण अजून ओपन झालेलं नाहीये. बरेचसे लोक पण आलेले आहेत इथे. मित्रांनो, आता समजलं की 6 वाजता मंदिर उघडणार आहे, संडे असून सुद्धा. आता 5:30 6 होणार, म्हणजे मंदिर उघडणार तेव्हा. त्यामुळे बघत होते किती टाइम लागतो. आता आम्ही तर पहिले उभे राहिलो लाईनीत. तर आम्ही निघालोय. झालं दर्शन किती 1.5 तासानंतर. 1 तासात वेटिंग मध्ये गेला, अर्धा तास आरतीमध्ये आणि 10 मिनिटं दर्शन घेण्यामध्ये. त्याच्यामध्ये म्हणजे जवळजवळ 1.25 तास गेले सगळं करण्यात. आता निघालोय, वाजले किती 6:50 झाले. आता 6:50 झाले, मग आता 7 पर्यंत पोहोचायचं होतं आम्हाला तिकडे नव्या जेजुरीला. तिकडे अभिषेक चालू होणार होतं. आता जावं लागणार पळत पळत. तिकडून आम्ही कडेपठारवरनं जाणार चालत. पठारवरनं चालत चालत जाऊ आम्ही तिकडे. मी डायरेक्टली आता इकडे मध्ये शूट नाही करणार. मी आता डायरेक्टली त्या जेजुरीत गेल्यावर तुम्हाला दाखवेल ते पुढचा आमचा कार्यक्रम काय असेल ते. चला आता भेटूया आपण.
आम्ही आता निघालोय गणपटावरून. ते बघा इकडे आता पूर्ण रोड जसं मस्त की सनराईज झालेला आहे. तर टायमिंग वाढवलेलं आहे आमचं, म्हणजे 7चा टायमिंग होता तो 7:30चा केलेलं आहे. त्याच्यामुळे आरामात चाललोय खरं. आता 7 वाजले, अजून आता बरंचसं चालायचं पायरे वगैरे. त्याच्यामुळे बघूया किती वेळ लागतोय. पोचलोय मी, म्हणजे भाऊ पण थोडं पुढे गेलाय, रुद्र पुढे फक्त मागे राहिले, मानस आणि टप्पन. तर आम्ही आलो मेन गेटच्या इकडे. चला जरा वॉशरूम वगैरे जाऊन पुढे आपण जाऊया आपल्या पुढच्या प्रोग्रामला. तर मित्रांनो झालेलं आहे फायनल दर्शन वगैरे आता, आणि सगळं हे पण झालेलं आहे. इथला अभिषेक वगैरे करून पण झालेलं आहे. आता गोंधळ वगैरे आहे त्या हॉलवर आहे. आम्ही निघालो आता खाली जायला. तर चला मी तुम्हाला खाली जाऊन बघतो. चला तर आम्ही निघालोय. हे दोन्ही रुद्र मुकल एकत्र एकाच फ्रेम मध्ये. हे आमचे मुकल बंधूंचे टी शर्ट बघू शकता तुम्ही. आणि तर चला आपण जाऊया आता. आम्ही लॉन्चवर जाऊन गोंधळ आहे ते एक सेलिब्रेट करणार आहे. लास्ट टाइम आपण इथंच थांबलेलो ना. हा लास्ट टाइम इथं आंघोळ केलं तेच पहिलं. आता पोचलं फायनल आम्ही प्रसन्न भक्ती निवास. तुम्हाला मी याचं पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक वगैरे आणि तुम्हाला बघा इथं नंबर दिसेल, संपर्क तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर तुम्हाला याच्याचं. कारण या साईडला गेलात ना तर तुम्हाला कडे पठार इकडे या साईडला तुम्हाला इझी, आणि या साईडून इकडे नवी जेजुरी आपली इझी पडेल. त्याच्यामुळे हा एक लॉज बेस्ट राहू शकतो. आणि 4 मजली, आणि इकडे पण आणि त्यांची पार्किंग पण आहे त्या साईडला, आणि प्लस या साईडला एक आहे. सो जर कधी येत असेल तर हे प्रेफर करू शकता. रेडी झालंय आता. इथं बाजूला आपलं गोंधळ. आता इथं बरेचसे दुसरे अजून पण आहेत. बघूया आपण. इथं आपले आहेत सगळे गोंधळासाठी. चला जाऊया आपण.
सर्वांनी मोठे येळकोट म्हणायचं माझ्या पाठीमागं येळकोट तब्येतीनुसार आवाज काढायचा काय म्हणले असे असे जागर म्हणून असे देवाची जागर त्यामुळे भक्ताने खंडे राहायला इच्छित धन्यकडे राजलक्ष्मी कामामध्ये असते देवाला मला म्हातारी खंडे राया मल्हारी करून जागरणाला कशी अहो एक लग्नाची एक प्रेमाची अभासय दोघी गणी मगासय दोघी गणी दोन महिन्याचा धनी मल्हारी दोन महिन्याचा
माझा नाही ती घेऊनच आलो ना पहिली मी सांगतो तेव्हा भांड्यावर व्हायचा आता वाटू नका चला गरज परिवार चला गरज परिवार तर मित्रांनो आम्ही हॉल्ट घेतलेला आहे परत एकदा आणि मेन कारण तर रिझन आहे की हॉल्ट घेतला नसतं बट मेन कारण आहे असं की ते टायर जरा हिटिंग झालेले म्हणजे जरा गाडी तापलेली त्याच्यामुळे जरा हॉल्ट घ्यावा लागला
आणि आता आम्ही लोणावळ्याच्या अलीकडे थोडा पेट्रोल पंप आहे एचपीचा, तिकडे आम्ही थांबलो. तिकडून काय घेताय रे नाश्त्यासाठी? चटरपटर काय घेताय? काहीतरी आपल्याला चटरपटर खाना घेतायत. स्पॉन्सर रोहित मोकल, नेहमीप्रमाणे स्पॉन्सर रोहित मोकल. नाही, मी पॉकेट काहीच नाही आणलंय, पाऊच सगळा माझ्या गाडीतच ठेवलेला आहे. ते काय घेतो भाऊ? आईस्क्रीम आम्हाला आईस्क्रीम घेतोस? काय नॅचरल सॉस भेटला तर घेतले असते. आईस्क्रीम साधी सुधी नाही घेतो. नॅचरल सॉस भेटला तर घेतले असते. त्याला विचारू का नॅचरल सॉलिड आईस्क्रीम बनवशील का? नाही ना नॅचरल सॉस बनवेल की तो, आपल्यासाठी बनवेल तो, आपल्यासाठी बनवेल. मग चल लाव दे. ब्रँडेड पाहिजे तुला तो तिकडे समोर मग आईस्क्रीम पाहिजे. मग इथली पण ब्रँडेड आहे की एक आहे. ठीक आहे, कुठली ब्रँडेड मलाच ना माहिती शाळेला. कुठली ब्रँडेड काय माहिती. कोलबी सदाची वाकडी, कोलबी सदाची वाकडी, ना काले त्याला वल वल पक्की. नाच. तर मित्रांनो, फायनली आमचा सगळा कार्यक्रम झालेला आहे आणि आता जेवण वगैरे झालेलं आहे. वाजले 11:30 रात्रीचे. बघू शकतो बघा किती भंडारा वगैरे अजून आहेच केसांमध्ये. आता वाजले रात्रीचे 11:30 आणि आम्हाला आता किती वाजतील निघायला, अजून तरी 12 वाजतील का 12:30 वाजतील माहित नाही. आता बघू आणि जेवढ्या लवकरात लवकर निघता येईल तेवढं लवकर. आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करत आहे. तर चला भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये.